तर आधी तो चेहरा हसला. तुला स्वतःला खाली यावं लागेल. मनी जागच्या जागी थिजला. समोर विवर होतं, खाली काळोख, आणि त्या काळोखातून त्याचाच चेहरा वर येत होता. तो चेहरा मनीसारखाच, तेच डोळे, तेच नाक, तेच ओठ, अगदी त्याच्या कपाळावरची छोटीशी खूनसुद्धा. फरक फक्त एक, त्या चेहऱ्याच्या डोळ्यांमध्ये पांढरं काहीच नव्हतं. दोन्ही डोळे पूर्ण काळे. राघवने मनीचा हात घट्ट पकडला. मागे चल. मनीने हात सोडवण्याचा प्रयत्न केला. पण हा कोण आहे मला माहीत नाही. हा माझ्यासारखा का दिसतो? म्हणूनच तुला इथून दूर जायचं आहे. मनीने त्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो अजूनही हसत होता. मनी. आवाज अगदी मनीसारखाच. तुला आठवतंय का? मनी काहीही बोलला नाही. लहानपणी तो चेहरा हळू आवाजात म्हणाला, तू माझ्यासोबत खाली आला होतास. मनीच्या डोक्यात अचानक एक भयंकर वेदना झाली. त्याने डोकं धरलं. राघवने त्याला पकडलं. मनी. आणि त्या एका क्षणात मनीला काहीतरी दिसलं. एक छोटा मुलगा, 6 वर्षाचा, हातात छोटी टॉर्च, समोर दगडी जिना, त्याच्यापुढे एक दुसरा मुलगा. तो मनीसारखाच दिसत होता, पण त्याचे डोळे काळे. तो मुलगा म्हणत होता, चल. लहान मनी विचारत होता, कुठे? माझ्या घरी. तुझं घर कुठे आहे? तो मुलगा खाली बोट दाखवत होता, इथे. मनीने डोळे उघडले. तो पुन्हा वर्तमानात होता. राघव त्याच्या समोर उभा होता. काय झालं? मनी धापा टाकत होता. मी. काय आठवलं? मनीने विवराकडे पाहिलं. तो चेहरा गायब झाला होता, पण खाली दगडी पायऱ्या अजूनही वर येत होत्या. मनीने हळू आवाजात म्हटलं, मी त्याला आधी पाहिलंय. राघव म्हणाला, कोणाला? त्याला. कधी? मी लहान होतो तेव्हा. नारायणने हे ऐकलं. त्याचा चेहरा बदलला. मनी. काय? तुला किती आठवतंय? मनी त्याच्याकडे वळला. तुम्हाला आधीपासून माहीत होतं? नारायण गप्प. मनीचा आवाज चढला. मला सगळं सांगा. गावातील लोक त्याच्या आसपास जमा झाले होते. कोणीच बोलत नव्हतं. मनी ओरडला, माझ्या आईबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? नारायणने डोळे खाली केले. तुझी आई. तो थांबला. तुझ्या जन्माच्या आधीच या खाणीशी जोडली गेली होती. मनीचा चेहरा गोंधळला. काय म्हणताय? तुला सांगितलं गेलं की तुझी आई गावातलीच होती. हो, ते खरं नाही. मग? नारायणने आजूबाजूला पाहिलं. इथे नाही. मनी म्हणाला, कुठेही घेऊन जा, पण आज सगळं सांगा. नारायणने मान हलवली. माझ्यासोबत ये. गावातील एका जुन्या मंदिराच्या मागे एक छोटी दगडी खोली होती. ती वर्षानुवर्ष बंद होती. नारायणने कंबरपट्ट्यातून एक जुनी चावी काढली. कुलूप उघडलं. दरवाजा उघडला. हात धूळ, जुने देवांचे चित्र, काही तांब्याची भांडी, आणि भिंतीवर एक मोठं चित्र. मनीने टॉर्च त्यावर टाकली. चित्रात एक तरुण स्त्री उभी होती. मनीचा श्वास थांबला. आई. राघवने चित्राकडे पाहिले. मी तुझी आई? मनीने मान हलवली. हो. नारायण म्हणाला, हे चित्र 1999 सालचं. माझी आई तेव्हा किती वर्षाची होती? 23. मग? नारायण म्हणाला, याच वर्षी तिला पहिल्यांदा खाली नेण्यात आलं. मनीच्या अंगावर काटा आला. कोणी? नारायणने उत्तर दिलं नाही. त्याने चित्राच्या बाजूला ठेवलेली लोखंडी पेटी उघडली. आत एक जुना कॅसेट प्लेअर, काही कॅसेट. मनी म्हणाला, हे काय? तुझ्या वडिलांनी रेकॉर्ड केलेलं. मनी थिजला. माझे वडील? हो. माझे वडील जिवंत आहेत? नारायण शांत. मनीने त्याच्या खांद्याला धरलं. उत्तर द्या. नारायण म्हणाला, नाही. मनीने हात सोडला. मग हे रेकॉर्डिंग? यांनी मरण्याच्या आधी केलं. मनी गप्प. नारायणने कॅसेट प्लेअर सुरू केला. कर्कश आवाज. काही सेकंद फक्त मग एका पुरुषाचा आवाज, कमकुवत, घाबरलेला. जर हे रेकॉर्डिंग कोणाला मिळालं असेल, थोडी शांतता, तर समजा आम्ही परत आलेलो नाही. मनीने डोळे मिटले. तो आवाज त्याने आयुष्यात कधी ऐकला नव्हता, पण तरीही त्याला काहीतरी ओळखीचं वाटत होतं. रेकॉर्डिंग पुढे सुरू झालं. ही खाण साधी नाही. खूप वर्षापूर्वी इथे खाणकाम सुरू करण्यापूर्वी गावकऱ्यांनी जमिनीखाली काहीतरी असल्याचं सांगितलं होतं, पण मालकांनी ऐकलं नाही. कर्कश आवाज. पहिल्यांदा आम्हाला दगडी भिंत सापडली, मग रस्ता, मग शहर, आणि मग अचानक आवाज थरथरला. माणसं. मनीने डोळे उघडले. राघवने नारायणकडे पाहिले. रेकॉर्डिंगमध्ये आवाज पुढे म्हणाला, ती माणसं जिवंत नव्हती, पण मृतही नव्हती.
ती शहरात फिरत होती. प्रत्येकाला एकच गोष्ट हवी होती, कॅसेटमध्ये काही सेकंद शांतता. मग आवाज अगदी हळू झाला, वरचं जग. मनीच्या अंगावर काटा आला. रेकॉर्डिंग थांबलं. मनी ओरडला, बस. नारायण म्हणाला, ही पहिली कॅसेट आहे. त्याने दुसरी कॅसेट काढली. मनी म्हणाला, आणखी आहेत 6, सगळ्या लावा. नारायणने दुसरी कॅसेट सुरू केली. आवाज पुन्हा. आम्ही खाली गेलो. 7 लोक, मी, मनीची आई, देवराज, नारायण. मनीने लगेच नारायणकडे पाहिले. तुम्ही? नारायण काहीही बोलला नाही. रेकॉर्डिंग सुरू होतं. आणि बाकी 3 कामगार. आम्हाला शहराच्या मध्यभागी एक मंदिर सापडलं. मंदिराच्या आत आवाज थांबला. जणू बोलणाऱ्याला शब्द सापडत नव्हते. एक पाळणा होता. मनीने भुवया उंचावल्या. पाळणा? रेकॉर्डिंगमधला आवाज पुढे म्हणाला, हो, दगडाचा, जुना. आणि त्या पाळण्यात. मग अचानक कॅसेटमध्ये मोठा आवाज झाला. काहीतरी पडल्याचा आवाज. एक स्त्री ओरडली, त्याला हात लावू नका. मनी जागेवरच उभा राहिला. तो आवाज त्याच्या आईचा होता. आई? रेकॉर्डिंगमध्ये तिचा आवाज पुन्हा आला. हे मूल नाही. मग पुरुषाचा आवाज, पण ते रडतंय. आईचा आवाज, कारण ते आपल्याला तसं वाटावं म्हणून रडतंय. मनीच्या चेहऱ्यावर भीती. मग अचानक लहान मुलाचा रडण्याचा आवाज, खूप जवळून. मनीने कॅसेट प्लेअरकडे पाहिलं. मग त्या रडण्यामध्ये एक विचित्र आवाज मिसळला. मनी मागे सरकला. राघव म्हणाला, हे काय? नारायणने कॅसेट बंद केली. मनी ओरडला, बंद का केली? कारण तुला हे ऐकायची गरज नाही. माझं नाव त्यात कसं? नारायण गप्प. मनीने कॅसेट खेचून घेतली. पुढचं ऐकणार? मनी, नाही. त्याने कॅसेट पुन्हा सुरू केली. कर्कश आवाज. मग आईचा आवाज, त्याला वर घेऊन जायचं. पुरुषाचा आवाज, पण कोणाला? आई, माझ्या मुलाला. मनीचा चेहरा बदलला. रेकॉर्डिंगमध्ये आवाज पुढे म्हणत होता, मी त्याला खाली ठेवू शकत नाही. तो त्यांचा नाही. तो माझा मुलगा आहे. जर मी त्याला वर घेऊन गेले तर? काही सेकंद शांतता. मग एक वृद्ध पुरुषाचा आवाज, ते त्याला परत घेतील. आई, मग मी परत येईन. तू परत गेलीस तर बाहेर येऊ शकणार नाहीस. आई शांत. मग ती म्हणाली, माझा मुलगा वर राहिला तर मी खाली राहायला तयार आहे. कॅसेट अचानक बंद झाली. मनीच्या डोळ्यात पाणी होतं. माझी आई. नारायणने मान खाली घातली. मनी म्हणाला, तिने मला वाचवलं. हो. आणि स्वतः खाली राहिली. नारायणने उत्तर दिलं नाही. मनीने कॅसेट प्लेअर खाली ठेवला. मग मला खाली जायचंय. राघव म्हणाला, मनी नाही, माझी आई तिथे आहे. तुला खात्री आहे? तिचा आवाज ऐकला. राघव ओरडला, तेच तर त्यांचं काम आहे. राघव पुढे म्हणाला, तू ज्या आवाजावर विश्वास ठेवतोयस तो खरा आहे याची खात्री तुला कशी? मनी शांत. राघव म्हणाला, माझे वडील माझ्या समोर आले. हो, पण ते खरंच माझे वडील होते का? हा प्रश्न ऐकताच नारायणने राघवकडे पाहिलं. राघवच्या चेहऱ्यावर भीती उमटली. काका? नारायण म्हणाला, काय? माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली. काय? तू उशीर केलास. नारायण म्हणाला, हो. राघव कुजबुजला, पण माझे वडील मला कधीही तू म्हणत नसत. नारायण गप्प. ते नेहमी मला बाळा म्हणायचे. मनीने त्याच्याकडे पाहिले. राघव म्हणाला, तो माझ्या वडिलांचा चेहरा होता. पण तो थांबला. ते माझे वडील नव्हते. त्या रात्री गावात कुणीच झोपलं नाही. मंदिराच्या मागच्या खोलीत मनी, राघव आणि नारायण बसले होते. बाहेर गावातील लोक पहारा देत होते. खाणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनं लावली होती. पण रात्री 2च्या सुमारास एक विचित्र आवाज आला. कुठेतरी जड लोखंड ओढल्यासारखा. मनी बाहेर आला. गावाच्या रस्त्यावर कुणीच नव्हतं, पण काळ्या मातीचे ठसे हळूहळू पुढे येत होते. 1 ठसा, 2 ठसा, मग 3रा. जणू कोणीतरी अदृश्य व्यक्ती गावाच्या रस्त्यावरून चालत होती. मनी त्या ठशांकडे पाहत राहिला. ते ठसे मंदिराकडे येत होते. राघव मागून आला. काय बघतोयस? मनीने हाताने इशारा केला. दोघांनी पाहिलं. ठसे मंदिरापर्यंत आले, मग थांबले. राघव म्हणाला, आत येणार आहे. मनी म्हणाला, काय? अचानक मंदिराचा दरवाजा हळूहळू उघडला. आत अंधार. मनीने टॉर्च लावली. काहीच नाही. मग आतून लहान मुलाचा आवाज आला, मनी. राघवने मनीचा हात पकडला. उत्तर देऊ नकोस. आवाज पुन्हा आला, मनी. मनी कुजबुजला. हा आवाज काय? मला आठवतोय. कुठला? मनी म्हणाला, त्या मुलाचा. राघवने विचारलं, कुठल्या मुलाचा? मनीने मंदिराच्या अंधाराकडे पाहिलं. ज्याने मला लहानपणी खाली नेलं होतं, तोच.
आतून पुन्हा आवाज आला, चल. मनी पुढे गेला. राघवने त्याला थांबवलं. नाही, मला त्याच्याशी बोलायचं आहे. मनी, तू वेडा झाला आहेस. मनीने त्याचा हात बाजूला केला. जर त्याने मला लहानपणी खाली नेलं होतं, तो म्हणाला, तर त्याला माझ्याबद्दल सगळं माहिती असेल. मनी मंदिरात शिरला. राघव मागे. मंदिराच्या आत मातीचा वास, जुन्या धुपाचा वास आणि ओलसर दगडाचा वास. मनी पुढे चालत होता. मंदिराच्या मागच्या भिंतीवर त्याला काहीतरी दिसलं. दगडावर कोरलेलं चित्र, एक गाव, एक खान, खाली एक शहर आणि शहराच्या मध्यभागी काळा मनोरा. मनीने टॉर्च जवळ केली. चित्राच्या अगदी खाली एक लहान मुलगा काढलेला होता. त्याच्या शेजारी दुसरा मुलगा, दोघे एकसारखे. मनीने बोट ठेवलं. हा मी, राघव म्हणाला. आणि दुसरा? मनीने उत्तर दिलं नाही, कारण चित्राच्या खाली 2 नावं होती. पहिलं मनी, दुसरं मनी. राघवच्या अंगावर काटा आला. दोघांचं नाव एकच. मनी म्हणाला, नाही. त्याने धूळ साफ केली. दुसऱ्या नावाखाली एक शब्द होता, प्रतिबिंब. मनी मागे हटला. मग मंदिराच्या आतून एक लहान मुलगा बाहेर आला. 6-7 वर्षाचा. अंगावर जुन्या पद्धतीचे कपडे, पायात चप्पल नाही, चेहरा पांढरा आणि डोळे पूर्ण काळे. मनीचा श्वास अडकला. तू? मुलगा हसला. ओळखलास? मनी म्हणाला, तू मला खाली घेऊन गेला होतास. मुलगा म्हणाला, नाही. मग तू स्वतः आला होतास. मनी गप्प. तुला आठवत नाही? नाही. मुलगा पुढे आला. तुझी आई तुला वर घेऊन गेली. हो. तुला माहिती आहे का? मुलगा हसला. तिने तुला कोणापासून वाचवलं? मनी म्हणाला, तुझ्यापासून. मुलगा जोरात हसला. मंदिराच्या भिंती हल्ल्या? माझ्यापासून? त्याने मनीच्या डोळ्यात पाहिलं. मी तुला मारू शकलो असतो. मग? मुलगा जवळ आला. पण तू माझ्यासारखा आहेस. मनीने विचारलं, माझ्यासारखा? मुलगा म्हणाला, नाही. तो मनीच्या चेहऱ्याजवळ आला. मी तुझ्यासारखा आहे. मनी मागे सरकला. मुलगा म्हणाला, फरक एवढाच. तो थांबला. तू वर वाढलास आणि तू? मी खाली. मनीच्या डोळ्यात भीती. मुलगा पुढे म्हणाला, तुझं शरीर वर वाढलं, माझं शरीर. हो. मग तू? मुलगा हसला, मी तुझी सावली आहे. अचानक मंदिरातील दिवा स्वतःच पेटला आणि त्या प्रकाशात मनीने पाहिलं, मुलाच्या पायाखाली सावली नव्हती, मनीच्या पायाखाली होती. पण मनीच्या सावल्यात 2 होत्या. एक त्याची आणि दुसरी त्या मुलाची. मनी ओरडला. राघवने टॉर्च खाली केला. मुलगा गायब. मनीच्या मागे फक्त भिंत. राघव म्हणाला, तो कुठे गेला? मनीने उत्तर दिलं नाही. त्याची नजर जमिनीवर होती. त्याची दुसरी सावली अजूनही तिथेच होती. राघवने ती पाहिली. मनी. मनी म्हणाला, काय? हलू नकोस. का? राघवने खाली बोट दाखवलं. तुझी सावली. मनीने पाहिलं. तो स्थिर उभा होता, पण त्याची दुसरी सावली हळूहळू हात वर करत होती. मनीने हात वर केलेला नव्हता. सावलीने हळूहळू आपलं डोकं फिरवलं आणि मनीच्या दिशेने पाहिलं. मनी मागे हटला. सावली मात्र त्याच्या जवळच राहिली. मग ती सावली जमिनीवरून मनीच्या पायापासून वेगळी झाली. राघव ओरडला, मनी बाहेर. दोघे मंदिरातून बाहेर पळाले. मंदिराचा दरवाजा आपोआप बंद झाला. धाड. मनी खाली पडला. त्याने स्वतःच्या पायाकडे पाहिलं. सावली परत होती, पण आता ती मनीच्या हालचालीसोबत हलत नव्हती. मनी उजवीकडे पाहत होता, सावली डावीकडे. मनी हात वर करत होता, सावली हात खाली करत होती. राघवच्या तोंडातून शब्द निघेना. नारायण धावत आला. त्याने मनीची सावली पाहिली आणि तो अचानक थांबला. हे आधीही झालं होतं. मनी म्हणाला, कधी? नारायण म्हणाला, तुझ्या आईसोबत. मनीचा श्वास अडकला. माझ्या आईसोबत? नारायणने मान हलवली. ती तुला वर घेऊन आली तेव्हा तो थांबला. तिची सावली तिच्या सोबत आली नव्हती. मनी गप्प. मग? नारायण म्हणाला, तुझ्या आईने तिची सावली खाली सोडली होती. मनीच्या डोळ्यात भीती. का? नारायण म्हणाला, कारण खालील शहरातून कोणी वर येऊ शकत नाही. मग माझी आई? नारायणने मनीच्या डोळ्यात पाहिलं. ती वर आलीच नव्हती. मनीच्या चेहऱ्यावर रक्तच उरलं नाही. मग मी? तू? नारायण थांबला. तू तिच्या हातात होतास. मनी काही सेकंद त्याच्याकडे पाहत राहिला. म्हणजे? नारायण म्हणाला, तुझी आई तुला घेऊन वर आली. हो, पण? तो म्हणाला, तू जन्माला कुठे आला होतास? मनी गप्प. नारायण म्हणाला, वर. मनी काहीच बोलला नाही. की? नारायणने खालील दिशेने पाहिलं. खाली. मनीने मागे पाऊल घेतलं.
त्याच वेळी गावाच्या दिशेने एक मोठा स्फोट झाला. धाड! सगळे जमिनीवर पडले. खाणीच्या दिशेने काळा धुराचा मोठा लोट उठला. मनी उठला. काय झालं? राघव म्हणाला, खाणीचा जुना भाग कोसळला. नारायण म्हणाला, नाही. मग? नारायणने दूर पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर मृतासारखी भीती होती. खाण कोसळलेली नाही. मनी म्हणाला, मग? नारायणने कुजबुजत उत्तर दिलं, खालील शहराचा दरवाजा उघडला. पहाटेपर्यंत गावातील सर्व लोक सुरक्षित जागी हलवली गेली. पण मनी, राघव आणि नारायण खाणीच्या प्रवेशाजवळ उभे होते. समोर प्रचंड विवर आणि त्यात उरलेले दगडी पायऱ्या. पहिल्या भागात त्या पायऱ्या खाली जात होत्या. आता त्या पायऱ्यांवरून काहीतरी वर येत होतं. पाण्याचा आवाज, घंटांचा आवाज आणि लोकांच्या कुजबुजीचा आवाज. राघव म्हणाला, आपण आत गेलो तर? नारायण म्हणाला, परत येऊ शकणार नाही. मनी म्हणाला, माझी आई तेथे आहे. कदाचित. मला तिला शोधायचंय. राघवने मनीच्या खांद्यावर हात ठेवला. मी तुझ्यासोबत येतो. नारायणने दोघांकडे पाहिलं. तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत नाही. मनी म्हणाला, काय? नारायणने त्याच्या खिशातून एक जुना फोटो काढला. मनीने फोटो घेतला. फोटोमध्ये 3 लोक उभे होते, नारायण, देवराज आणि मनीची आई. त्यांच्यामध्ये एक लहान मुलगा. मनीचा चेहरा बदलला. तो मुलगा मनीसारखा दिसत होता, पण फोटोच्या मागे तारीख होती 1999. मनीने थरथरत्या हाताने फोटो उलटला. मागे फक्त एक वाक्य, मनीला वर पाठवण्याआधी आम्ही त्याची सावली वेगळी केली. मनीचा श्वास अडकला. म्हणजे? नारायण म्हणाला, तू जे समजतोयस. तो थांबला. तेच खरं आहे. मनीने विचारलं, मी 1999 मध्ये इथे होतो? नारायणने मान हलवली. हो, पण माझा जन्म, तुझा जन्म वरच्या गावात झाला नव्हता. मनी काहीच बोलला नाही. राघवने विचारलं, मग मनी नेमका कोण? नारायणने उत्तर देण्याआधी खालील शहरातून घंटा वाजली. नारायणने फोटो मनीच्या हातातून घेतला. त्याने मागच्या बाजूला आणखी एक छोटा भाग दाखवला. तिथे एका मुलाचं नाव होतं, मनी वर पाठवलेला, आणि त्याखाली दुसरं नाव, मनी खाली ठेवलेला. राघवने हळू आवाजात विचारलं, 2 मनी? नारायण म्हणाला, हो. मनीने विवराकडे पाहिलं. मग दुसरा कुठे आहे? नारायणने उत्तर दिलं नाही, कारण खालील शहरातून अचानक एक आवाज आला, इथे. सगळे थिजले. मनीने खाली पाहिलं. दगडी पायऱ्यांच्या शेवटच्या टोकावर एक माणूस उभा होता. त्याचा चेहरा अंधारात होता, पण आवाज मनीचा होता. तो हळूहळू वर येऊ लागला. 1 पायरी, 2, 3, 4. मनी मागे हटत होता. टॉर्च. राघवने टॉर्च लावली. प्रकाश त्या माणसाच्या चेहऱ्यावर पडला. मनीने पाहिलं, तो मनीच होता, पण यावेळी तो हसत नव्हता. तो रडत होता आणि त्याच्या हातात एक स्त्रीचा फोटो होता. मनीने फोटो पाहिला. ती त्याची आई होती. तो दुसरा मनी पायऱ्यावर उभा राहून ओरडला, मला वर येऊ देऊ नका. मनी थिजला. का? दुसरा मनी ओरडला, कारण मी वर आलो. तो मागे वळून पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर भीती. तर अचानक त्याच्या मागून अंधारातून शेकडो काळे डोळे उघडले. दुसरा मनी किंचाळला, ते सगळे माझ्या मागे आले आहेत. आणि त्याच क्षणी खालील शहरातील सर्व घंटा एकाच वेळा वाजू लागल्या. आवाज इतका मोठा होता की गावातील घराच्या काचा फुटल्या. मनीने कान झाकले, पण घंटांच्या आवाजामध्ये एक स्त्रीचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मनी. तो आवाज त्याच्या आईचा. मनी. मनीच्या डोळ्यात पाणी आलं. आवाज पुन्हा आला, तू मला शोधायला खाली येऊ नकोस. मनी थिजला. आई? राघवने त्याच्याकडे पाहिलं. मग त्या आवाजाने शेवटचं वाक्य म्हटलं, कारण तू मला शोधायला खाली आलास. काही सेकंद शांतता. तर तुला वर पाठवणारा. आवाज थरथरला. कोण होता हे तुला कधीच विसरता येणार नाही. मनीने खाली पाहिलं. दुसरा मनी गायब झाला होता. पायऱ्यांवर फक्त त्याचा फोटो पडला होता. मनीने फोटो उचलला. फोटोच्या मागे एक नवीन वाक्य दिसत होतं, जे आधी तिथे नव्हतं. काळ्या शाईने ताजं लिहिलेलं, पुढचा दरवाजा उघडण्यासाठी मनीला त्याच्या आईला मारावं लागेल. मनीच्या हातातून फोटो खाली पडला आणि खाणीच्या अंधारातून एक शेवटचा आवाज आला, अगदी जवळून. जणू कोणीतरी त्याच्या कानाशीच कुजबुजत होतं. आता तुला आठवेल,
तू मला पहिल्यांदा खाली का सोडलंस?